बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग. या 13व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. याच अध्यायाला क्षेत्र क्षेत्रज्ञ योग असंही म्हणतात. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आलेला आहे. संवादाची सुरुवातच करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उद्देशून म्हणतात की हे जे शरीर आहे याला क्षेत्र असे म्हणतात. म्हणजे या शरीराला क्षेत्र असं म्हणलेलं, म्हणजे शरीराची व्याख्या केलेली आहे. शरीर म्हणजे काय तर क्षेत्र. आता क्षेत्र का म्हटलंय? क्षेत्र एवढ्यासाठी म्हणलेलं आहे की क्षेत्र म्हणजे आपली शेती. आपण शेती करतो. आपण ज्या पद्धतीनं शेती कसतो त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यातून उत्पन्न मिळतं, फळ मिळतं. तसंच हे शरीर सुद्धा क्षेत्र आहे. आता आपण शेती जर उत्तम प्रकारे कसली, उत्तम प्रकारे शेती केली तर भरपूर धनधान्य मिळतं, भरपूर पीक मिळतं आपल्याला. तसंच हे जे शरीर आहे या शरीराच्या माध्यमातून जर आपण सत्कर्म केली, वाईट कर्म टाळली तर आपल्याला पुण्य नावाचं पीक मिळतं. आणि हे पुण्य नावाचं पीक घेत असतानाच मोक्ष सुद्धा मिळतो. त्यासाठी या शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. फार सुंदर वर्णन आलं इथं. तसंच भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हे जे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. जसं जो शेती करतो त्याला शेतकरी म्हणतात. जो शास्त्राचा अभ्यास करतो त्याला शास्त्रज्ञ म्हणतात. तसंच हे शरीर हे क्षेत्र आहे असं जाणतो, ज्याला माहिती आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असं समज, असं जाण, असं भगवान म्हणतात. तर मग हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे? याच्यावर अधिकार कोणाचा आहे? बघा, आपली शेती असते, आपल्याला माहिती असतं, 7/12वर आपलं नाव असतं. या गावातली मौजे बुद्रुक हे ते आणि सर्वे नंबर हा तो असं त्या 7/12वर लिहिलेलं असतं आणि आपलं नाव असतं. म्हणून ती शेती आपली आहे, त्या शेतीवर अधिकार आपला आहे असं आपण जाणतो. पण हे जे शरीर आहे, हे शरीर नावाचं जे क्षेत्र आहे त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? तर हे सांगण्याचा प्रयत्न कितीतरी तत्वज्ञानी लोकांनी केला. आता हे तत्वज्ञानी काय होते? ते कर्मवादी होते. ते सांगतात की कर्म जो करतो त्याचं हे क्षेत्र. नंतर सांख्य मतवादी होते. त्याचबरोबर कालवादी होते, स्वभाववादी होते. प्रत्येकाने आपापल्या परीनं हे क्षेत्र कोणाचं आहे, याच्यावर मालकी कोणाची आहे, याच्यावर अधिकार कोणाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उद्देशून म्हणतात की आता हे क्षेत्र म्हणजे काय तुला सांगतो. आता आपली जी शेती असते, शेती म्हणजे काय की चारी बाजूला 4 बांध असतात, मध्ये शेती असते, बांधावर झाडं असतात. आपण म्हणतो माझ्या उजवीकडच्या पूर्वेकडच्या बांधावर 4 लिंबाची झाडं आहेत, डावीकडच्या बाजूला 2 लिंबाची, 2 चिंचेची, 2 जांभळाची, 1-2 बोराची झाडं आहेत. चौथ्या बांधावर काय आहे तर विहीर आहे. तिथं एका बाजूला विहीर आहे, एका कोपऱ्यात विहीर आहे आणि
चौथा जो बांध आहे त्याच्यावर काही बोराची झाडं आहेत, काही आंब्याची झाडं आहेत. असं आपण आपल्या क्षेत्राचं वर्णन करतो. म्हणजे हे सर्व मिळून काय झालं, आपलं क्षेत्र झालं, आपली शेती झाली. तसंच हे जे शरीर नावाचं क्षेत्र आहे त्याचं वर्णन काय? त्यात किती बोराची झाड आहेत, किती आंब्याची झाड आहेत? आता बोराची झाडं, आंब्याची झाडं ही शेतीमध्ये असतात. आपल्या शरीरामध्ये काय असतं याचं वर्णन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे जे शरीर आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. हे 36 तत्व कोणती? तर 5 पंचेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि बाकीचे जे तत्व आहेत ते सर्व तत्व मिळून हे शरीर बनतं. आता ही व्याख्या ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात परत प्रश्न निर्माण होतात की चांगली कर्म करायची, ती कशी करायची? आता ही जी चांगली कर्म करायची म्हणजे सत्पुरुषासारखं वागायचं. मग ते कसं वागायचं? सत्पुरुष कोणाला म्हणायचं? सत्पुरुषाची व्याख्या काय आहे? म्हणजेच काय, सत्पुरुषाची लक्षणं कोणती आहेत? म्हणजे सत्पुरुष ओळखायचा कसा? आता आपण एखादा साधू कसा ओळखतो? त्याच्या अंगावर भगवे कपडे असतात, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा असतात, डोक्यावर केसांच्या जटा झालेल्या असतात, कपाळावर इबीत लावलेलं असतं, हातापायांवर इबीत ओढलेलं असतं. याला आपण साधू म्हणतो, कारण ती साधूंची लक्षणं आहेत. हे झाला त्याचा बाह्य पेहराव. साधूंची लक्षणं काय असतात? अंतर्गत, म्हणजे ते वागतात कसं, बोलतात कसं, या सगळ्यांवरून आपण हा साधू आहे असं आपण समजतो. तसंच डॉक्टर कोणाला म्हणायचं? तर डॉक्टरच्या अंगावर पांढरा ॲफ्रन असतो, नॉर्मली डोळ्याला चष्मा असतो, गळ्यामध्ये टेथोस्कोप असतो आणि तो आपले जे रुग्ण आहेत त्यांची सेवा करत असतो, त्यांना तपासत असतो. आणि अंतर्गत त्याचे गुण म्हणजे त्याच्यामध्ये हे वैद्यकशास्त्राचे त्याचा अभ्यास झालेला असतो आणि तो लक्षणांवरून ओळखतो की तुम्हाला कुठला आजार झालेला आहे, याला डॉक्टर म्हणायचा. आता ही जशी डॉक्टरांची लक्षणं आहेत, जशी साधूची लक्षणं आहेत, तशी सत्पुरुषाची लक्षणं काय आहेत ते यात श्लोक नंबर 7 मध्ये आलेले आहेत. तर सत्पुरुषाची लक्षणं काय आहेत? की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, मनामध्ये अहिंसा असली पाहिजे, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम. हे सगळं ज्याच्यामध्ये आहे त्याला सत्पुरुष असं म्हणतात. आता त्यानंतर जो साधक आहे, ज्याला एखादं ज्ञान प्राप्त करायचं आहे, त्याची लक्षणं काय आहेत? साधक कुणाला म्हणायचं? किंवा साधक होण्यासाठी, उत्तम साधक होण्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत? त्याचा उहापोह आलेला आहे. तो म्हणजे विषयांच्या विषयी विरक्ती, म्हणजे विषय वैराग्य असलं पाहिजे. जे आपले 5 पंचेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ, यांना आवडणाऱ्या गोष्टी नाही करायच्या. थोडक्यात म्हणजे विषय वैराग्य. नंतर काय असतं? अहमपणा. अहमपणाचा अभाव असला पाहिजे. मीपणा, अहमपणा याचा अभाव असला पाहिजे, तर तो उत्तम साधक होऊ शकतो, तर त्याला ज्ञान मिळू शकतं. नाहीतर मनात जर अहंकार असेल तर त्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मनातून अहंकार निघून गेल्यानंतर जी जागा शिल्लक राहते त्या जागेमध्येच ज्ञान येऊन बसतं. जोपर्यंत अहंकारानं जागा व्यापलेली आहे तोपर्यंत ज्ञान हे
बाहेरच राहतं, आपल्या मनात येत नाही. म्हणजे पहिलं काम काय करायचं आहे, तर मनातून अहंकार काढून टाकायचा आहे. ती जागा मोकळी करायची म्हणजे ज्ञान येतं. आणि काय तर आणि जन्म मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांच्या ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे. म्हणजे काय, की जन्म आणि मृत्यू हे सत्य आहे. जसा जन्म होणार तसा मृत्यू होणारच आहे. हे जर आपल्याला माहिती आहे की आपला मृत्यू हा निश्चित आहे, तर मृत्यूच्या अगोदर करायची जी कार्य आहेत ती लवकर सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय, काय कार्य आहे, काय उद्देश आहे आपला, तर भगवत प्राप्तीचा आपला उद्देश आहे. भगवंताशी एकरूप होणे हा आपला उद्देश आहे. भगवंताच्या दृष्टीने आपण मद्रूप झालं पाहिजे हा आपला उद्देश आहे. म्हणजे काय, की म्हातारपण यायच्या अगोदरच आपण भक्ती मार्गाला लागलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. तर हे आपल्याला या साधकांची जी लक्षणं आहेत, साधक उत्तम साधक कसा बनू शकतो, यात आपण हे सगळं पाहिलेलं आहे. की शरीर म्हातारं होतं म्हणजे काय होतं, डोळ्याला दिसायचं कमी होतं, हातापायातले ताकद कमी होते, चेहरा उंटाच्या गुडघ्यासारखा होतो, वगैरे वगैरे आपण भरपूर पाहिलेलं आहे. आणि ते सगळं होण्याच्या अगोदर आपण सत्मार्गाला, भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. आता हे झाल्यानंतर ज्ञान म्हणजे काय, ज्ञान उपासना या संदर्भात यात उहापोह आलेला आहे. श्लोक नंबर 9 मध्ये काय आलंय बघा, सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती आणि इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे, हे ज्ञान संपन्न पुरुषाची लक्षण आहेत. म्हणजे ज्ञानी कोणाला म्हणायचं, ज्ञान संपन्न कोण आहे, तर त्याची सर्वत्र उदासीनता असते. म्हणजे काय, की कुठल्याही गोष्टीची अभिलाषा त्याच्या मनामध्ये नसते, की मला हे पाहिजे ते पाहिजे. इच्छा त्याच्या गोठलेल्या असतात, इच्छा नसतात. अजून काय, स्त्री पुरुष गृह म्हणजे घर, आपली बायको मुलं यांच्या प्रती त्याच्या मनामध्ये अनासक्ती असते. आसक्ती म्हणजे प्रेम, अनासक्ती म्हणजे प्रेम नसणे. हे जर प्रेम या ठिकाणी नसेल तरच तो ज्ञान प्राप्ती करू शकतो, तरच तो भगवत प्राप्ती करू शकतो, तरच तो उत्तम साधक बनू शकतो, तरच तो उत्तम पुरुष बनू शकतो. त्यामुळे या सगळ्यांच्या ठिकाणी आपली अनासक्ती असली पाहिजे. अजून काय आलेलं आहे, की इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समानता नेहमी कायम ठेवतो. म्हणजे याला स्थिर बुद्धी म्हणतात. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते, मिळाली तरी ठीक, नाही मिळाली तरी ठीक आहे, उत्तम आहे. आता या संदर्भात एक गोष्ट आहे बघा. आपले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मिलिटरीमध्ये कॉल आला होता की तिथे त्यांना नोकरी मिळेल, या हिशोबाने त्यांना कॉल आला होता की इंटरव्ह्यूसाठी या. आता APJ अब्दुल कलाम हे अतिशय सामान्य कुटुंबातले, गरीब कुटुंबातले, त्यांचे वडील पेपर विकायचे. तर अशा कुटुंबातून आलेले, आता इंटरव्ह्यू दिल्लीला होता, तर जायचं कसं, ऋषिकेशला होता इंटरव्ह्यू, ऋषिकेशला. तिथं जायचं कसं, तर मग त्यांची जी बहीण होती तिने तिचे दागिने विकले आणि त्याच्याकडे पैसे दिले APJ अब्दुल कलामांना. त्यावेळेस ते तरुण होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघा काय, की ते म्हणतात की, बहिणीला म्हणतात की मी नोकरी लागली की तुला हे तुझं परत करेन.
पण ते पैसे एवढेच होते की जायचं फक्त तिकीट निघत होतं, यायचं तिकीट या पैशातून निघत नव्हतं. तरी पण एपीजे अब्दुल कलामांना स्वतःवर एवढा विश्वास होता की आपलं सिलेक्शन नक्की होणार, आपल्याला नोकरी नक्की मिळणार, म्हणून ते तिथं जातात. आणि तिथं गेल्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे होतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर लक्षात येतं की यांना नोकरी मिळालेली नाही. आता नोकरी तर मिळालेली नाहीये, खिशातले सगळे पैसे तर संपून गेलेले आहेत, माघारी कसं जायचं? एपीजे अब्दुल कलाम हे दक्षिणेतले आहेत, बहुतेक तामिळनाडूतले आहेत ते. तर उत्तरेकडून दक्षिणेला एवढा मोठा प्रवास करायचा कसा? म्हणून ते तिथं एक लक्ष्मण झुला आहे ऋषिकेशमध्ये, तिथं असंच खिन्न होऊन विचार करत डोक्याला हात लावून बसले होते. तर त्याच ठिकाणी एक आश्रम आहे, तिथले एक साधू त्याला बघतात आणि म्हणतात, बेटा क्या हुआ है? मग तो सांगतो सगळी हकीकत की मी असं असं दक्षिणेतून आलेलो आहे, इथे माझा इंटरव्ह्यू होता, मला नोकरी लागणार होती, माझ्या बहिणीने दागिने विकून मला पैसे दिले आणि मी इथं आलो, पण मला नोकरी लागलेली नाहीये. त्यावेळेस हे साधू त्याला म्हणतात की बेटा तुम्हें कुछ अच्छे काम के लिए भगवान ने चुना है, इसलिए तुम्हें ये नौकरी नहीं मिली है. बघा किती पॉझिटिव्ह गोष्ट त्यांनी सांगितली की तुला काहीतरी चांगल्या कामासाठी, याच्यापेक्षा चांगल्या कामासाठी निवडलेलं आहे, देवाने तुझी निवड याच्यापेक्षा चांगल्या कामासाठी केलेली आहे, म्हणून तुला ही नोकरी मिळालेली नाही. ठीक आहे, नाराज होऊ नकोस, ये माझ्या आश्रमात राहा आणि उद्या तुला मी काही पैसे देतो, तू तुझ्या गावी निघून जा. असं म्हणून ते त्याला, एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम होते, तर ते त्या हिंदू मठामध्ये राहतात. दुसऱ्या दिवशी ते साधू त्यांना पैसे देतात आणि ते आपापल्या गावी निघून जातात. आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम हे न्यूक्लिअर सायंटिस्ट बनतात. जे क्रायोजेनिक इंजिन आहेत, म्हणजे जे उपग्रह सोडण्यासाठी जे इंजिन लागतात किंवा ते त्या संदर्भात त्यांनी भरपूर अभ्यास केला आणि ते सगळं त्याने डेव्हलप केलं. आपल्या भारताचं जे काही उपग्रहीय जे काही आपले डेव्हलपमेंट झालेले आहे, त्यात सिंहाचा वाटा हा एपीजे अब्दुल कलामांचा आहे आणि त्यांचा गौरव म्हणूनच परत त्यांना राष्ट्रपती करण्यात आलं. असे आपले एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती. या कथेतून एकच लक्षात येतं की आपल्याला जे हवं आहे ते जर नाही मिळालं तर असं समजायचं की ठीक आहे, याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे, ह्याच्यापेक्षा आपल्याला आपली योग्यता याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मिळण्याची आहे, त्यामुळं नाराज होण्याचं कारण नाहीये. आणि जर काही मिळालंच तर हुरळून जायचं नाहीये, याला म्हणायचं स्थिर बुद्धी. तर इथे तेच सांगितलेलं आहे की जे ज्ञान संपन्न पुरुष असतात ते कधीही हुरळून जात नाहीत, तर कधीही नाराज होऊन बसत नाहीत. काही प्राप्त झाले तर ते हुरळून जात नाहीत, चित्त स्थिर ठेवतात आणि काही अनिष्ट घडलं तरी सुद्धा गंभीर होत नाहीत किंवा नाराज होत नाहीत. तर ही ती लक्षणं आहेत. आता त्यानंतर आपण कालच्या भागामध्ये आता हे ज्ञान काय आहे ते आपण पाहिलं. आता हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर म्हणजे हे आध्यात्मिक, आपण ज्यावेळेस अध्यात्माकडे आपण झुकतो, अध्यात्माचा अभ्यास करतो, मग त्यातून आपल्याला काय मिळलं पाहिजे, काय फळ पाहिजे? तर जे जे या तत्वज्ञानापासून जे फळ प्राप्त होते त्याला ज्ञेय असं म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा उद्देश जो आहे, आता हे तत्वज्ञानापासून आपल्याला काय पाहिजे आहे, जो उद्देश आहे त्याला ज्ञेय असं म्हणतात. आता इथे उद्देश काय आपला? भगवत प्राप्तीचा उद्देश आहे. नंतर काय? भगवंताशी एकरूप होणे हा आपला उद्देश आहे. तर
हा उद्देश असला पाहिजे, म्हणजे याला ज्ञेय असं म्हणतात. तर हे जे ज्ञेय आहे, हे म्हणजे थोडक्यात काय, आपण एवढं सगळं भक्ती करणार, भक्तिभावानं आपण सगळं राहणार, सगळं उत्तम पुरुषाप्रमाणे आपण सगळी लक्षणं, त्या लक्षणांप्रमाणे आपण राहणार, पण त्या सगळ्याचा अभ्यास करणार. पण जर परमात्म्याची प्राप्तीच आपल्याला झाली नाही, तर या सगळ्याचा उपयोग काय आहे? म्हणजे ज्ञेय जर आपल्याला मिळालंच नाही, तर याचा उपयोग काय आहे? किंवा आत्मदर्शन जर आपल्याला झालेच नाही, तर याचा उपयोग काय आहे? म्हणून हे ज्ञेय महत्वाचे आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्याच्या जाणावयाच्या वस्तू दृष्टीस पडते, त्या ज्ञानाने जो संपन्न झाला आहे, तो ज्ञानी आहे. आता यानंतर ज्ञानेश्वर माऊलींना आपण जे श्रोते आहेत ते उद्देशून म्हणतात की तुम्ही जे ज्ञान आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्हाला आमच्या लक्षात आलं. तुमच्या उगवत्या वाणीतून तुम्ही जे ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे त्यात आम्हाला समजलेलं आहे. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. आता आज भाग नंबर 25 श्लोक नंबर 651, ओवी नंबर 651. आता इथून आपण पुढे चालू करणार आहोत. करतळावरी वाटोळे डोलतू देखिजे आवळे, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वंदती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. एरवी ज्ञान पुढे जाहिला, एडवी ज्ञान पुढे जालिया, अज्ञान जाणवे धनंजया, जे ज्ञान नव्हे ते अपैसया. अज्ञानची पाहे पा दिवसू अघवासरे, मग रात्रीची वारी उरे. वाचुनी काही तिसरे नाही जेवी, तैसे ज्ञान जेथ नाही. ते अज्ञानची पाही तरी सांगा काही काही, चिन्हे तिये. आता आपण ज्ञान तर पाहिलेलं आहे, आता अज्ञानाची लक्षणं आलेली आहेत. म्हणजे अज्ञानी कुणाला म्हणायचं? आता ही जी लक्षणं आहेत, अज्ञानी लोकांची जी लक्षणं आहेत, थोडक्यात काय, तुम्ही स्वतःला आरशात बघा, जे दिसल ते सगळे अज्ञानाची लक्षणं आहेत. म्हणजे ही अज्ञानाची लक्षणं आपल्यामध्ये ठासून भरलेली आहेत. म्हणजेच काय, ही जी अज्ञानाची लक्षणं आहेत ही आपल्याला आता बाहेर काढायची आहेत. काय काय लक्षणं आहेत त्याचा यात आता पूर्ण उहापोह आलेला आहे. ते नीट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला मोकळं व्हायचं आहे, अंतर्गात आपल्या मधून हे अज्ञान बाजूला काढायचं आहे, म्हणजे ज्ञान येईल. तर काय काय बाजूला काढायचं आहे त्याचं वर्णन आलेलं आहे इथं, की आम्ही तुला तळ हातावरील आवळ्याप्रमाणे ज्ञान स्पष्ट करून दाखवले. हे महाबुद्धिमंत अर्जुना. आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्यांच्या लक्षणांसह स्पष्ट करून सांगतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास काय म्हणतात की तुला मी ज्ञान हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. कसं, तळ हातावर आवळा ठेवला तर जसा स्पष्ट दिसतो तसं तुला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता या अज्ञानाची लक्षणं तुला सांगतो ते ऐक. धनंजया, ज्ञान समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते. ज्यावेळेस आपल्याला खरं समजतं त्यावेळेस खोटं काय आहे हेही लक्षात येतं. ज्यावेळेस आपल्याला उजेड दिसतो त्यावेळेस लक्षात येतं की अंधार म्हणजे काय आहे. तसंच ज्ञान आपल्याला समजलं की अज्ञान म्हणजे काय हे सहज ओळखता येतं. कारण जे ज्ञान नव्हे तेच अज्ञान होय. जे ज्ञान नाही ते अज्ञान आहे. हे पहा,
दिवस संपल्यावर मग रात्रीचीच पाळी उरते. कारण रात्र व दिवस या दोन्ही वाचून तिसरा प्रकारच नाही. दिवस संपला की रात्र येते, रात्र संपली की दिवस येतो. म्हणजे अंधार संपला की उजेड येतो, उजेड संपला की अंधार येतो. याच्या व्यतिरिक्त तिसरं काय असतं का? म्हणजे स्पष्ट काय आहे, दोनच गोष्टी आहेत, उजेड किंवा अंधार. त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी ज्ञान नाही ते अज्ञान आहे असं समज. तथापि अज्ञानाची काही लक्षणं तुला सांगतो ती ऐक. आता इथून पुढे आपल्याला अज्ञानाची लक्षणं आहेत. म्हणजे इथून पुढे आपण स्वतः आरशात बघायचं आहे आणि ती लक्षणं आपल्यातून काढून टाकायची आहेत. काय ते आपण ओवी स्वरूपापर्यंत लक्षात घेऊ. तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे, सत्कारे होये तो शूजया. आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो व लोकांनी आपला सत्कार केला म्हणजे संतोष पावतो. पहिलं अज्ञानाचं लक्षण काय? तो लोकांनी आपला सत्कार करावा, आपली प्रतिष्ठा वाढावी, आपल्याला मान मर्यादा मिळावी, आपल्याला सगळीकडे मान मिळावा आणि हे सगळं मिळाल्यानंतर आपल्या मनात आनंद होतो. हे पहिलं अज्ञानाचं लक्षण आहे. मी जसं सांगितलं, आरसा बघायला सुरुवात करा. बघा, तुम्हाला आठवत असेल कुणी आपली स्तुती केली की आपल्याला एकदम बरं वाटतं. समोरचा माणूस आपल्याला म्हणतो, अरे वा वा, किती छान दिसता तुम्ही, किती तुमचा स्वभाव छान आहे, तुमचे विचार किती उच्च आहेत, असं वगैरे वगैरे तो आपली स्तुती करायला लागला की आपल्याला एकदम आपलं मन एकदम भरून येतं, आपल्याला आनंद होतो, आपण हर्षोल्लासित होतो, आपल्याला बरं वाटतं. आणि तो व्यक्ती जो पाखंडी आहे तो आपल्याला प्रिय वाटायला लागतो. म्हणजे जो समोरचा मनुष्य जो चॅप्टर आहे तोही आपल्याला चांगला कधी वाटायला लागतो, कारण तो आपली स्तुती करतो म्हणून. म्हणजे तो स्तुती नावाचं भूल आपल्याला देत असतो. बघा, आपलं ऑपरेशन करायचं असेल पहिल्यांदा भूल दिली जाते, म्हणजे आपल्याला थोडक्यात बेशुद्ध केलं जातं आणि मग ऑपरेशन केलं जातं, म्हणजे दुःख कळत नाही. तसंच हे जे पाखंडी लोक असतात, जे दुष्ट लोक असतात, जे त्यांचं काही काम त्यांना करून घ्यायचं असतं, ते पहिल्यांदा काय करतात, तुमची स्तुती करतात. स्तुती करतात म्हणजे तुम्हाला भूल देतात आणि भूल देऊन तुमचं ऑपरेशन करतात. म्हणजे जे काही त्याला पाहिजे आहे ते तुमच्याकडून बरोबर काढून घेऊन जातात. म्हणजे ज्ञानाचं लक्षण काय आहे, तर असल्या भुलीला आपण भुलायचं नाही. म्हणजे काय, कोणी स्तुती केली तर पहिल्यांदा सावध व्हायचं. कोण स्तुती करायला लागला की पहिल्यांदा सावध व्हायचं. ह्याचा काय उद्देश तर नाही ना, हा आवळा देऊन कवळा काढण्याच्या तर प्रयत्नात नाहीये ना. असं पहिल्यांदा सावध व्हायला हवं ना, की त्याने केलेल्या स्तुतीला भुलून आपण हुरळून जायचं नाही. हे पहिलं लक्षण आहे. पुढं, गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नुतुरे, तयाची या ठाई पुरे अज्ञान आहे. अजून काय बघा, कशात अज्ञान आहे बघा. आणि गर्वाने पर्वताचे शिखरा इतका चढून जाऊन कधीही खाली उतरत नाही, अशा पुरुषाच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज. एखाद्याला स्वतःचा एवढा गर्व असतो, मी म्हणजे मी म्हणजे मोठा, मी म्हणजे हे, मी म्हणजे मीच, माझ्यासारखा जगात कोणीच नाही, असा तो गर्वाच्या शिखरावर जाऊन बसलेला असतो. तो खरा अज्ञानी. अशी लोक अज्ञानी कोण? आता दोन दोन लक्षण सांगितलेत. पहिलं लक्षण म्हणजे काय, की ज्याला आपला मान व्हावा असं वाटतो, सन्मान व्हावा असं वाटतो, आपली प्रतिष्ठा वाढावी अशी वाटते आणि आपला सत्कार केला म्हणजे जो सुखावतो, ज्याला जो संतोष पावतो, हे झालं एक लक्षण. आणि दुसरं म्हणजे ज्याच्या अंगी गर्व ठासून भरलेला आहे, हे दुसरं लक्षण. हे दोन लक्षण ज्याच्या ठिकाणी आहे तो पूर्ण अज्ञानी आहे असं सांगितलेलं आहे.
आता पुढचं बघूयात. आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी, उभिला जैसा देवळी जाणोनी कुंचा, घाली विद्येचा पसारा सुये स्वकृताचा डांगोरा, करी ते तुले मोहरा स्थितीचिया, अंग वरवरी चर्ची जणते अभ्यर्चिता वंची, तो जाणपा अज्ञानाची खाणी येथ. अजून काय लक्षण आहे सांगितले अज्ञानाची बघा. आणि स्वधर्म आचरणाविषयी पिंपळाची मुंज केल्यावर त्यास जो दोर बांधतात त्याप्रमाणे किंवा पार बांधतात त्याप्रमाणे, अथवा देवळातील कुंचा वाटेल त्याच्या उपयोगास येतो त्याप्रमाणे लोकात आपले कृतकर्माची प्रसिद्धी करतो. काही लोकांना सवय असते, काही एखादं चांगलं काम केलं, एखादं आपण काय आपल्या हातून काय घडलं, तो ओरडून ओरडून डांगोरा पेटायचा सगळीकडं, मी केलं मी केलं मी केलं, मी नसलं असतं तर हे झालंच नसतं, हे माझ्याशिवाय दुसरं कोणाला शक्यच नाहीये, असा स्वकर्तृत्वाचा जो डांगोरा पेटतो तो अज्ञानी. याप्रमाणे ज्या कृत्यापासून आपली प्रतिष्ठा वाढेल ती कृत्ये नेहमी करीत असतो. लोकांच्या नजरेत कायम येईल आपण अशा पद्धतीने कृत्य करायची. म्हणजे काय, भाव खायचा, काहीतरी अशा गोष्टी. म्हणजे ते म्हणतात, जुनी म्हण आहे बघा, चांदीचं काढायचं आणि उजगाराला मांडायचं. म्हणजे कुठलं तर कोपऱ्यातलं काय तर काढायचं आणि समोर चौकात मांडायचं आणि त्याचा डांगोरा पिटायचा आणि मी बघा किती शहाणा आहे या आयुर्भाव सगळ्यांना बोलायचं. हे अज्ञानाचं लक्षण आहे, त्याला अज्ञानी म्हणतात. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, आरसा बघा, ही सगळी लक्षणं तुम्हाला दिसतील स्वतःमध्ये. प्रत्येकामध्ये ही लक्षणं आहेत, प्रत्येकामध्ये ही लक्षणं आहेत, तुमच्यात माझ्यात सगळ्यामध्ये ही लक्षणं आहेत. म्हणजे आपण सगळे अज्ञानी आहोत. मग ज्ञानी कसं बनायचं, तर पहिल्यांदा हा पसारा बाहेर काढावा लागेल अज्ञानाचा, हा सगळा कचरा पहिल्यांदा बाहेर काढावा लागेल. म्हणजे काय, तर कोणी मान मर्यादा दिली तर हुरळून जायचं नाही. दुसरं लक्षण काय, गर्व अजिबात वाटून घ्यायचा नाही. तिसरं लक्षण काय, की आपल्याकडून झालेल्या एखाद्या कृतीचा चार चौकात जाऊन डांगोरा पिटायचा नाही. तर तुम्ही ज्ञानी समजला जाल, लक्षात घ्या. किंवा असं. आणि याप्रमाणे त्या कृत्यापासून आपली प्रतिष्ठा वाढेल, ती कृत्य नेहमी करीत असतो असा मनुष्य जो अज्ञानी आहे तो. आणि दिवसातून 3दा स्नान करून अंगास अत्तर वगैरे लावून शरीर नटवतो, परंतु प्राण्यांचे पूजन करण्याविषयी कंटाळा करतो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज. बघा, काही लोकांना सवय असते नट्टा पट्टा करायची, काय बायकांना सवय असते, काही पुरुषांना सुद्धा सवय असते. बाहेर जाताना पावडर लावून जातात, अंगावर सेंट अत्तर मारतात, चांगले शूज घालणार, चकचकीत त्याला पॉलिश करणार, इस्त्रीचे कपडे, डोळ्याला गॉगल, हे ते सगळं सगळं अगदी हे सगळं करण्याविषयी अडचण काही नाहीये, म्हणजे आडकाठी कुणाची नाहीये. पण प्राण्यांची पण पूजा केली पाहिजे. म्हणजे आपली गाई ही पूज्य आहे, तिची पूजा केली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी बघा, आपण रोज गायीसाठी घास काढून ठेवायचो, गायीसाठी नैवेद्य काढून ठेवायचो. आणि गाय आपल्या घरी समोर जायची, ज्या ज्या घरी नैवेद्य दाखवला जायचं त्या त्या घरीच ती गाय थांबायची, असं पूर्वी होतं. मग गाय आली की आपण तिला तो नैवेद्य खाऊ घालायचा, तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा, तिला नमस्कार करायचं, ही पूर्वी पद्धत होती. म्हणजे गायीची पूजा आपण करायचो. बैलाची पूजा आपण अजूनही करतो, बैल पोळ्याला गायीची बैलाची आपण पूजा करायचो. जी हे सगळे आपल्याला
काही ठिकाणी बेडकांची पूजा करतात, बेडूक त्यांचं लग्न लावतात, त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी नागपंचमीला नागाची पूजा करतात. हे सगळे प्राणीच आहेत ना. मग हे जे अज्ञानी लोक आता असतात हे स्वतःला तर नटवतात, पण प्राण्यांचे पूजन करण्याविषयी त्यांना कंटाळा असतो. हे चौथं लक्षण आलेलं आहे. आता पुढे बघूयात आपण. आणि ववी वनी विचरे तेथ जळती जैसी जंगम स्थावरे तैसे जयाचे आचरे जगा दुःख कौतुके जे जे जल्पे ते साबळाहुनी तीख रूपे विषाहुनी संकल्पे मारकूजे तया ते बहु अज्ञान ते अज्ञानाचे निधान हिंसेसी आयतन जयाचे जिणे आणि फुके भाता फुगे रेचिलिया सवेची उफगे तैसा संयोगा वियोगे चढे ओहटे. ज्याप्रमाणे रानात वनवा पेटल्याबरोबर तो स्थावर जंगम यांचा विचार न करता सर्व पदार्थ जाळतो, त्याप्रमाणे ज्याच्या आचरणापासून सर्व जगास दुःख होते तो सहजगत्या जे भाषण करतो ते मनुष्याचे हृदयास तीक्ष्ण पहारीच्या टोकाप्रमाणे भेदते व ज्याचे सर्व बेत इतर जनास विषाहूनही घातक असतात त्याचे ठिकाणी अज्ञान आहे असं समजावं. पाचवं लक्षण आलेलं आहे अज्ञानाचं. ते काय आहे तर तुमची भाषा ही लोकांच्या हृदयाला टोचली नाही पाहिजे. हे आपण अहिंसेमध्ये पाहिलेलं आहे. शब्द अहिंसामध्ये पाहिलेला आहे. कसे शब्द असावेत आपले, कशी भाषा असावी तर आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे आपले बोल असायला हवेत. कोणाचा बेत रद्द होईल, कुणी डचकून उठेल अशा पद्धतीनं आपण बोलता कामा नये. आपली भाषा, आपले शब्द टोकदार असू नयेत, धारदार असू नयेत. मग कसे असावेत? मृदू असावे शब्द, गोड असावेत, गंगेच्या उदकाप्रमाणे निर्मळ असावेत. त्याच्यामध्ये सत्य असावं, असत्य असू नये. हे सगळे आपण शब्द अहिंसामध्ये पाहिलेलं आहे. तेच इथं सांगितलेलं आहे की परत आपण वाचूयात की जो सहजगत्या जे भाषण करतो ते मनुष्याच्या हृदयास तीक्ष्ण पहारीप्रमाणे भेदते व ज्याचे सर्व बेत इतर जनास विषाहूनही घातक असतात. अशी काही आपल्या समाजामध्ये लोक असतात की त्यांचे जे बेत असतात म्हणजे त्यांना जे काही त्यांच्या करात जे काही करायचं आहे त्यांना आयुष्यामध्ये ते सगळं समाजाच्या दृष्टीनं विषापेक्षाही घातक असतं. तर हे अज्ञानी लोक आहेत असं समजायचं. फार काय सांगावे तो अज्ञानाचे माहेर घरच होय आणि त्याचे जिणे म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय. आपण अहिंसा पाहिलेली आहे, त्याच्या विरुद्ध काय हिंसा. असे जे काय बोलणे आहे, असे जे काय वागणे आहे ते म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय असं समजायचं. आणि भाता फुंकला म्हणजे जसा तो वाऱ्याने फुगतो व तोच वारा नाहीसा म्हणजे लागलीच दबतो तसा लाभ झाला असता जो चढून जातो व हानी झाली असता लगेच दुःखमग्न होतो. थोडक्यात काय या 665व्या ओळीमध्ये हे स्थिरतेचं लक्षण सांगितलेलं आहे. तुमचं मन स्थिर असलं पाहिजे. म्हणजे काय की जसा कुंभाराचा भाता असतो बघा, ह्याचा लोहाराचा भाता असतो, तर भात्यानं पहिल्यांदा हवा घालायची आणि त्या हवेनं ते दगडी कोळसा फुलायचा आणि मग त्यात जे काही शेतीचे अवजार आहेत ते गरम करून त्याला धार लावण्याचं काम चालायचं. तर ते हवा मारण्याचं जे
ते पहिल्यांदा ह्याच्यापासून बनवायचे, आपलं जनावरच्या कातडीपासून बनवायचे. त्याला म्हणतात भाता. तर तो भाता जसा हवा भरली की फुगतो आणि हवा गेली की बारीक होतो. तसं काही लोक असतात की कुठला लाभ झाला की एकदम लगेच फुलून जाणार, भात्यासारखे फुगणार. आणि हानी झाली, काही दुःख झालं, काही नुकसान झालं की लगेच दुःख मग्न होतात. म्हणजे चित्त स्थिर नसणे हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. हे इथे सांगितलेलं आहे. पडली वार्याचिया वळसा, धुळी चढे आकाशा, हरिखा वळखे तैसा, स्तुती वेळ, निंदा मोटकी ऐके, आणि कपाळ धरुकी ठाके, थेंबे विरे वीर वारेनी शोखे, चिखलू जैसा, तैसा माना अपमानी होये, जो कोणीसी उर्मीन साहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे, आणि जयाची या मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा दिठी, आगे मिळे जीवे पाठी, भलतया दे, व्याधाचे चारा घालणे, तैसे प्रांजळ जोगावणे, चांगाची अंतःकरणे विरू करी. वावटळीत सापडलेली धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत उंच उडते, त्याप्रमाणे लोकांनी स्तुती केली असता जो हर्षाने फुगतो. बघा, उन्हाळ्यामध्ये मुख्यत्वे करून वावटळी येतात, चक्रीवादळ येतात. चक्रीवादळ आलं की त्यात सगळी जी धूळ असते, पालापाचोळा असतो, कागद असतात, ते उडून उंच जातात. आता हे उडून उंच का जातात? दगड का जात नाही वर? तर जे हलकं असतं ते पहिल्यांदा उंच उडतं, हवेमध्ये उंच उडून जातं. तसंच जे हलकी लोक असतात, हलकी लोक म्हणजे काय? आपण म्हणतो ना क्षुद्र. क्षुद्र का म्हणतो आपण? कारण त्यांचे विचार हलके असतात, थोड्या गोष्टीने हुरळून जातात. थोडी स्तुती केली की लगेच फुगतात, लगेच गर्वानं वर जाऊन बसतात. अशा विचाराच्या जे लोक असतात, थोडी कोणी स्तुती केली की हर्षानं फुलून जातात. तर हे अज्ञानाचं लक्षण आहे. या लगेच थोड्या स्तुतीनं हर्षानं फुलून जायचं. थेंबभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओला होतो आणि वारा सुटल्यावर हडकतो, त्याप्रमाणे कोणी निंदा केली, थोडी निंदा केली असता जो वाईट वाटून कपाळ धरून बसतो. तसेच ज्याला मान व अपमान या दोन्ही सहन होत नाहीत, त्याचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज. परत सांगतो, आपण आरसा बघतोय असं लक्षात घ्या ही सगळी लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये दिसतील. संपूर्ण लक्षणं आहे प्रत्येकामध्ये, तुमच्या माझ्या सगळ्यामध्ये आहेत. म्हणजे आपण सगळे अज्ञानी आहोत आणि त्या अज्ञानाची पाठी पुसण्यासाठीच आपण ही ज्ञानेश्वरी वाचत आहोत. हे वाचल्यानंतर तुमच्या मनातून अज्ञानाची लक्षणं जरी निघून गेली तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी लाभली असं समजा. आता काय लक्षण आहे ते अजून एकदा सांगतो. पुढची लक्षणं सांगतो. ज्याला मान व अपमान या दोन्ही गोष्टी सहन होत नाहीत. आता मान सहन होत नाही म्हणजे काय? कोणी स्तुती केली तर हुरळून जातो, गर्वाने एकदम गर्वाच्या शिखरावर जाऊन बसतो. म्हणजे काय? त्याला मान सहन झाला नाही असं. आणि अपमान सुद्धा सहन होत नाही. अपमान जर कोणी केला, चुकून कोणी काय बोललं, लगेच बसून बसतो, रागानं लाल होतो, लाल बेभान होऊन जातो रागानं, आणि आदळआपट करतो, काही गोष्टी करतो. म्हणजे ज्याला मान सुद्धा सहन होत नाही आणि अपमान सुद्धा सहन होत नाही, हे 7वं लक्षण आहे अज्ञानाचं.
आपण थोड्याफार प्रमाणात असेच आहोत प्रत्येक जण. पुढचं लक्षण काय आहे? त्याचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज, असं सांगितलेलं आहे. जो मनात एक असून तोंडाने दुसरेच बोलून दाखवतो, म्हणजे दांभिकपणा. मनात वेगळंच असतं, पण मनात एकदम एकदम राग असतो समोरच्याच्या बाबतीत, पण बोलताना गोड बोलायचं, अगदी हसून बोलायचं, तोंड भरून समोरच्याचं कौतुक करायचं आणि समोरच्याला गाफील ठेवायचं. अशी लोक असतात बरं का. अशी लोक असतात. मनात राग असला तरी तोंडात आपलं उगच तोंडावर गोड गोड दाखवायचं. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. व एकास वचन देऊन त्याचे उलट दुसऱ्यास मदत करतो. एकाला सांगायचं मी तुला शेती देणार बरं का, मी दुसऱ्याला देणार नाही. मला शेती विकायची असेल मी तुलाच विकणार, किंवा मला घर विकायचं तुलाच विकणार, माझी जुनी गाडी झालेली आहे मी तुलाच विकणार, असं एखाद्याला वचन द्यायचं आणि विकताना दुसऱ्यालाच विकून द्यायचं. असं याला म्हणायचं एकाच वचन देऊन दुसऱ्याच मदत करणे, दुसऱ्याच देऊन टाकणे. हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. बघा, आपण आयुष्यात या प्रकारचे सगळे अज्ञान आपण केलेले आहेत. कधी ना कधी हे तुम्ही प्रत्येक अज्ञानाचं लक्षण आपल्यामध्ये आहे. हे वारंवार एवढ्यासाठी सांगतोय की सावध व्हा आणि अशा लक्षणांपासून स्वतःला वाचवावं. इथून पुढे तरी आपल्याकडून असं घडू नये म्हणून हे सांगत आहे. तर आज आपण पुढे एक थोडं आलेलं आहे की पारधी मृगास चारा घालतो, तो केवळ उपकार बुद्धीने त्यात त्याचा घात करण्याचा त्याचा विचार असतो. त्याप्रमाणे एखाद्याचे पालन पोषण करतो, परंतु अंतसमयी त्याचा घात करण्याच्या विषयी हेतू मनात धरतो. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. म्हणजे घात करणे, एखाद्याचा त्याला गोड बोलून त्याला टप्प्यात आला की त्याचा घात करणे, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. तर ही सगळी अज्ञानाची लक्षणं पाहिली. एवढ्यात अज्ञानाची लक्षणं संपत नाहीत, अजून आहेत. अजून आज तुम्ही आरसा बघून ठेवा, आपल्याकडून असं अजून काय काय अज्ञान झालेले आहेत का विचार करून ठेवा. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त जर काय केलं असेल तर 100% उद्या येणार आहे. उद्याच्या भागात ते 100% येणार आहे. आपण सगळेच अज्ञानी आहोत. आपल्याला सगळ्यांनाच मनातलं अज्ञान काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानाचा वास करून घ्यायचा आहे. त्यामुळे याचा पूर्ण सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. अज्ञानाची लक्षणं आपल्यात जी काय ते आठवायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.